मिश्रा सरांची परवानगी मिळाली आणि कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीची तयारी सुरू झाली. अभिमन्यू आणि सर्व सिनियर्सना कोणकोणत्या क्षेत्रात कोण सहभागी होणार याची यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. सर्व सिनियर्स आणि ज्युनियर्स खूप उत्सुक होते. जेव्हा अभिमन्यू आणि साहिल भक्तीकडे आले तेव्हा प्रथम भक्तीने कोणत्याही गोष्टीत भाग घेण्यास नकार दिला. अभिमन्यूला त्याच्या मनाची इच्छा तुटल्याचे जाणवले, कारण त्याने हे सर्व तिला धडा शिकवण्यासाठी केले होते. तो म्हणाला, हो, या पार्टीत खाण्यापिण्याची आणि भांडायची स्पर्धा आम्ही ठेवली नाही, नाहीतर भक्ती सहभागी झाली असती. अभिमन्यूने टोना मारला. सपनानेही आग्रह केला तेव्हा भक्तीने स्पीच क्यूजमध्ये तिचे नाव लिहिले. अभिमन्यूने खेळात, भाषणात, सपनाने नाटकात, नृत्यात, कलेत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारात सहभागी झाला होता. आठवडाभरानंतर हा कार्यक्रम होणार होता. नाटकाची तालीम अभिमन्यूच्या देखरेखीखाली होत होती. अभिमन्यू नाटकाच्या नायकाची भूमिका करत होता आणि नेहा नावाची एक सिनियर मुलगी हिरोईन होती आणि सपनाला साईड नायकीची भूमिका मिळाली होती. सकाळपासूनच कॉलेजमध्ये खूप गर्दी होती. कॉलेजच्या हॉलमध्ये स्टेज उभारण्यात आला होता आणि सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था होती. सपना खूप उत्साही होती, पण भक्ती पूर्णपणे नॉर्मल होती. तरी नेहमीपेक्षा थोडी जास्त व्यवस्थित तयार झाली होती. स्टेजवर कॉलेजचे काही शिक्षक बसले होते आणि दुसऱ्या बाजूला 5 शिक्षकांचा ग्रुप बसला होता, जे या स्पर्धेचा विजेता कोण ठरवणार होते. सर्वप्रथम सरस्वती वंदनाने सुरुवात केली. सपना आणि आणखी एका मुलीने सुंदर नृत्य केले आणि 2 मुलीने वंदना गायली. मग हळूहळू नाटक सुरू झालं. ते खूपच रोमॅन्टिक म्युझिकल नाटक होतं आणि अभिमन्यू आणि नेहाने खूप छान अभिनय केला आणि सपनानेही छान ॲक्टिंग केली होती. मग गायनाची स्पर्धा सुरू झाली आणि एक मुलगी सपनाने भक्तीला बोलावले आहे असे म्हणत स्टेजच्या मागे गेली. भक्ती स्टेजच्या मागे गेली. सपनाने तिचा कॉस्ट्यूम काढला होता. ती भक्तीला म्हणाली, मी माझा मेकअप काढून येते, तू थोडा वेळ माझ्या सामानाची काळजी घे. ठीक आहे, पटकने भक्ती म्हणाली आणि ती बॅक स्टेज बसली. मग अभिमन्यूही आला. त्यालाही त्याचा कॉस्ट्यूम काढायचा होता, पण भक्तीला बघून त्याला धक्काच बसला आणि त्याच्या ओठांवर हसू उमटले. ओ हो, धन्य आहोत आम्ही की या कॉलेजची जान शान भक्तीजी आली आहे. काय आहे आज तू गप्प आहेस? पहिलं नाटक असे केले जाते, अशी केली जाते ॲक्टिंग, पण तुला कुठे समजणार आहे? यासाठीही समज असायला हवी. खरंच नेहाचा अभिनय खूप छान होता सर. खरंच नेहाचा अभिनय खूप छान होता. तुम्ही तिच्यासमोर जरा फिके दिसत होता, पण नेहा तर जशी तुमची दिवाणी झाली होती. तिने भूमिका खूप छान साकारली होती. एवढंच समजून घ्या की तिने तुमच्या नाटकात जीव टाकला. भक्तीने तोंडावरच अभिमन्यूचा सगळा अहंकार काढून टाकला. तू स्वतःला काय समजते? तू खूप हुशार आहेस. बघू तुला किती डोकं आहे. आज अभिमन्यू कोण आहे हे कळेल तुला, कारण पुढची स्पर्धा भाषणाची आहे आणि मी सगळ्यांसमोर तुझी उडवली नाही तर बोल. अभिमन्यू चिडला आणि म्हणाला, सर, दिवसा स्वप्न बघणे बंद करा. तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असेल, पण असे होऊ नये की प्रकरण उलटे पडेल आणि तुम्ही कोणाला तोंड दाखवण्यास असमर्थ व्हाल. भक्ती म्हणाली, अभिमन्यूला पराभूत करण्याचे तुझे स्वप्न सोडून दे, कारण अभिमन्यूला हरवणे तुझ्या सामर्थ्यात नाही. चला बघू सर, मी प्रार्थना करेन की तुम्ही माझ्यासारख्या ज्युनियरकडून हरवू नये. भक्ती म्हणाली. तेवढ्यात नेहा आली आणि अभिमन्यूला म्हणाली, अभिमन्यू, माझा हा ड्रेस उघडत नाही आहे, प्लीज उघडून दे. अभिमन्यूने नेहाला पाहिले. तिचा ड्रेस मागून लॉक होता. त्याने मागून तिचा ड्रेस अनलॉक करण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठेतरी अडकला असावा. इकडे ये नेहा, उजाडात लॉक दिसत नाही. अभिमन्यू नेहाला बाजूला घेऊन गेला. नेहाला अभिमन्यूचा इतक्या जवळ असल्याने ती खुश झाली. अभिमन्यूच्या प्रेमात पडली होती आणि आज नाटकात त्याची नायिका बनून तिला तिच्या भावनांवर ताबा ठेवता येत नव्हता. अभिमन्यू म्हणाला, नेहा, जरा जवळ ये, कारण माझा हात ड्रेसपर्यंत पोचू शकत नाही. नेहा म्हणाली, अभिमन्यू, तू म्हणशील तर मी तुझ्याकडे कायमची यायला तयार आहे, पण तू माझ्याकडे लक्षही देत नाही. नेहा अभिमन्यूच्या अगदी जवळ आली. अभिमन्यूने हैराण होऊन नेहाच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. नेहा, काय करतेस? अभिमन्यू म्हणाला, तीच गोष्ट मी खूप आधी करायला हवी होती.
अभिमन्यू, माझं प्रेम मी तुझ्यासमोर व्यक्त केलं. तू मला हिंट दिलीस तर मी तुझ्यासाठी काहीही करेन. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहीत नाही. नेहा अभिमन्यूच्या खूप जवळ आली आणि म्हणाली, हे बघ नेहा, तुझ्यासाठी माझ्या मनात असं काही नाही आहे. प्लीज थोडी दूर हो. अभिमन्यू म्हणाला, अभिमन्यू, मी चांगली नाही का? बघ, भक्तीसुद्धा म्हणत होती की तू आणि मी एकत्र खूप छान दिसतो. मग आपण कायमचे एकत्र का राहू नये? नेहा म्हणाली, नेहा, तू खूप छान आहेस, पण मी तुला त्या दृष्टिकोनातून पाहिले नाही. नेहाचा हेतू पाहून अभिमन्यू म्हणाला, अभिमन्यू, मला एकदा सांग की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. बघ, मी तुला कशी साथ देते. तू कोणत्याही मुलीकडे बघणार नाहीस आणि फक्त नेहाच आठवेल तुला. ठीक आहे, पण आता नाही, कारण मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि आपण याबद्दल नंतर बोलू. अभिमन्यूने तिच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला. ओके अभिमन्यू, स्पर्धा संपल्यानंतर मी तुझी वाट पाहीन. अभिमन्यू जीव वाचून तिथून गेला. प्रश्नमंजुषेत भक्तीची टीम आणि अभिमन्यूची टीम खेळात जिंकली. डान्समध्ये सपनाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. आता शेवटची स्पर्धा होती. वादविवाद. विषय होता ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद. अभिमन्यू स्टेजच्या एका बाजूला उभा राहिला आणि भक्ती दुसऱ्या बाजूला उभी होती. अभिमन्यूला ॲलोपॅथी आणि भक्तीला आयुर्वेदबाबत बोलायचे होते. त्यानंतर वादविवाद सुरू झाला. दोघेही एकामागून एक युक्तिवाद करत होते. दोघांनी आपापली मते जोरदारपणे मांडली. दोघेही पराभव स्वीकारण्यास तयार नव्हते. खूप उशीर झाला आणि ज्युरींना कोणताही निष्कर्ष दिसला नाही, कारण दोघांपैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा कमी दर्जाचे नव्हते. दोघेही आपापल्या रीतीने अशा गोष्टी आणि अशी उदाहरणे देत होते की क्षणभरही दोघेही कमजोर वाटत नव्हते. बराच वेळ निघून गेल्यावर ज्युरींनी दोघांनाही थांबवलं, कारण विजेता घोषित करायचा होता आणि नंतर पार्टीही करायची होती. खूप विचार करून आणि खूप विचारमंथन केल्यानंतर दोघांनाही संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. दोघांनी असे युक्तिवाद केले होते की दोघांनाही जीवनात समान महत्त्व असल्याचे दिसून आले आणि कुठेतरी ॲलोपॅथीची गरज असेल तर कुठेतरी आयुर्वेदाची गरज आहे. सगळे खूप खुश होते. अभिमन्यू वगळता, कारण त्याला भक्तीला सर्वांसमोर पराभूत करण्याचे त्याचे स्वप्न चकनाचूर झाल्यासारखे वाटले. या निर्णयाने तो खुश नव्हता. आता सर्वजण पार्टी एन्जॉय करू लागले आणि सपना आणि भक्ती दोघी खूप खुश होत्या, पण एका व्यक्तीला त्याचा आनंद पाहवत नव्हता. अभिमन्यू उभा होता आणि साहिल आणि गगन त्याच्याजवळ उभे होते. अनेक ज्युनियर आणि अनेक सिनियर मुली त्याला पाहून अभिमन्यूकडे आल्या आणि मग अभिनंदन करण्याच्या बहाण्याने अभिमन्यूशी बोलण्याचे निमित्त शोधत होत्या. पण जणू अभिमन्यूने सगळ्यांची मने तोडण्याचा ठेका घेतला होता. मग नेहा अभिमन्यूजवळ आली आणि हसत म्हणाली, अभिमन्यू, मी आले आहे. तू बोलला होता स्पर्धेनंतर मला भेट. आता काय करायचं ते सांग. नेहा यार, बघ तू. अचानक तिचे डोळे चमकले. ठीक आहे, जर तू माझ्यासाठी एक काम केलेस तर मी तुला माझी गर्लफ्रेंड बनवेल. असे समज की हा तुझ्यासाठी टास्क आहे, मला मिळवायचा आणि माझ्यावर प्रेम करायचा. अभिमन्यू म्हणाला, काय करायचं आहे? मी तुझ्यासाठी काहीही करेन. फक्त भक्तीला तुला हे कसेही पाजायचं आहे. अभिमन्यूने एक नशीची गोळी नेहाला दिली. पण का आणि तू काय करणार आहेस? नेहाने विचारले. फक्त माझी आज्ञा पाळ, आणखी काही प्रश्न नाही. तुला हे जमणार असेल तर मला सांग, अभिमन्यू नेहाला म्हणाला. नेहा विचार करू लागली क्षणभर आणि मग म्हणाली, मला मान्य आहे, पण काहीही करून तिची मैत्रीण सपनाला तिच्यापासून काही काळ दूर ठेवावे लागेल. हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, मी आत्ता करतो. अभिमन्यूने त्याचा खेळ सुरू केला. तो बडबडला, आता मजा येईल. तुला अभिमन्यूशी पंगा घ्यायचा खूप शौक आहे ना? आता ही गोळी पोटात जाताच कशी कमाल दाखवेल. ही गोळी पोटात जाताच तू कशी उटपटांग हरकते करशील. मग नशा करण्याच्या गुन्ह्यात तुला कॉलेजमधून सस्पेंड केले जाईल. असे म्हणून अभिमन्यूशी घे पंगा. मग त्याच्या चेहऱ्यावर एक वेडसर हास्य होते. तेव्हा साहिल म्हणाला, अभिमन्यू, तुम्ही सर्वजण पार्टी एन्जॉय करा, मी आत्ता येतो. अभिमन्यू साहिलला म्हणाला, साहिल, 1 मिनिट, सपनाला पाठव आणि सांग मी तिला बोलवतोय. ठीक आहे, आत्ता सांगतो. साहिल सरळ भक्तीकडे गेला. सपना तिच्या जवळ उभी होती. साहिलने सपनाला अभिमन्यूकडे पाठवले आणि भक्तीकडे बघत म्हणाला, अरे भक्तीजी, तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही आज खूप चांगले भाषण केले.
तुम्ही त्या नकचड्या व्यक्तीला चांगले उत्तर दिले. मी प्रभावित झालो. थँक्यू सर. तुमचे खूप खूप आभार. असे नाही, मला तुमच्याशी हस्तांदोलन करायचे आहे, कारण आज तुम्ही खूप चांगले भाषण केले आहे म्हणून. अभिनंदन. ओके. भक्तीने हात पुढे केला. साहिलने भक्तीचा हात धरला आणि गुपचूप एक कागद भक्तीच्या हातात ठेवला आणि नजरेने काहीतरी खुणावले. भक्तीला समजले नाही, पण ती शांत राहिली. त्यानंतर साहिल निघून गेला. भक्तीने बाजूला जाऊन ती चीट वाचली. तिचा चेहरा कठोर झाला. ती नुकतीच तिथे येऊन उभी राहिली तेव्हा नेहा आली आणि आधी भक्तीचे अभिनंदन केले आणि मग भक्तीसोबत इकडचं तिकडचं बोलू लागली. भक्ती, खरंच आज खूप छान भाषण केलंस. मी खूप प्रभावित झाले आहे आणि तुझ्याशी मैत्री करायची आहे, नेहा म्हणाली. नेहा, मी फक्त त्यांच्याशीच मैत्री करते ज्यांचे मन साफ आहे आणि त्यांना खऱ्या मनाने मैत्री करायची आहे. जर तुला वाटत असेल तुझे मन साफ आहे तर ठीक आहे, भक्ती म्हणाली. हा भक्ती, माझे मन खूप साफ आहे आणि असे बरेच लोक आहेत ज्यांना नेहाशी मैत्री करायची आहे, परंतु नेहा मैत्री निवडक लोकांशीच करते. तुला माझ्याबरोबर खूप मजा येईल. चला बघूया, भक्ती म्हणाली. नेहाशी हात मिळवला. ये होईना बात. या गोष्टींवर आपण आपल्या मैत्रीच्या नावावर एक एक कोल्ड्रिंक घेऊया, असे नेहा म्हणाली. नाही, मी कोल्ड्रिंक्स पिण्याच्या मूडमध्ये नाही. माझा घसा दुखत आहे, भक्ती म्हणाली. मग एक काम करू, कॉफी पिऊ. तू थांब, मी आणते, नेहा म्हणाली आणि कॉफी घ्यायला गेली. थोड्या वेळाने नेहा आणि भक्ती दोघींच्या हातात कॉफीचा कप होता. नेहा तिथेच भक्ती कॉफी पिण्याची वाट पाहत होती. तेव्हाच साहिलने नेहाला बोलावले की अभिमन्यू बोलवत आहे आणि अभिमन्यूचे नाव ऐकून नेहा फुलपाखरूत झाली. पण शोधूनही अभिमन्यू सापडला नाही. तेव्हा ती परत साहिलकडे विचारायला आली. तिने पाहिले की भक्तीने तिचा कॉफीचा शेवटचा घोट संपवला आहे आणि नेहाच्या ओठांवर हसू उमटले. काही वेळाने भक्ती अभिमन्यूजवळ उभ्या असलेल्या सपनाकडे गेली आणि म्हणाली, सपना, डोकं फिरतंय, चक्कर येत आहे, चल हॉस्टेलला जाऊया. जरा थांब यार, मी अभिमन्यू सरांशी बोलते. अभिमन्यूने सपनाला आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवले होते. भक्ती थोडा वेळ बसून राहिली, मग उठून कुठेतरी निघून गेली. अचानक अभिमन्यूने भक्तीला पाहिले नाही. तेव्हा तो सपनाला म्हणाला, बरं सपना, मी निघतोय, काही महत्त्वाचं काम आठवलंय. आणि मग तो एका दिशेने जाऊ लागला. पण काही पावले चालला होता तेव्हा नेहाने येऊन त्याचा रस्ता अडवला. अभिमन्यू, आता मला माझी बक्षीस दे. मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे केले. नेहाच्या डोळ्यात काही स्वप्ने दिसत होती. ओके नेहा, माझ्याकडून तुझ्यासाठी एक मस्त पार्टी. आता खुश? अभिमन्यू म्हणाला. मला आता जायचे आहे, काही महत्त्वाचे काम आहे. 1 मिनिट. असा कसा जाऊ शकतो? तू मला काहीतरी वचन दिले आहेस. नेहा अभिमन्यूला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली. अभिमन्यू म्हणाला, तुला काय पाहिजे? एक स्वीटचा किस, तेही माझ्या या जागी. नेहा ओठांवर बोट ठेवत म्हणाली. काय? अभिमन्यूला धक्का बसला. तू वेडी आहेस का? मी हे करू शकत नाही. तू मला वचन का दिलेस की टास्क पूर्ण करून मला जे पाहिजे ते? नेहा म्हणाली. हो, पण मी हे थोडी बोललो. नेहा, मला माफ कर. नेहाने प्रत्येक प्रकारे अभिमन्यूला समजण्याचा प्रयत्न केला. अभिमन्यूने ऐकले नाही. तेव्हा ती ओरडली, हे चुकीचं आहे. जेव्हा मला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्यावर खूप प्रेम करते. फक्त एक किस आणि एक हग पाहिजे. अभिमन्यू प्लीज. गोष्ट प्रॉब्लेमची नाही, माझ्या तत्वांबद्दल आहे आणि मी माझी तत्वे मोडू शकत नाही. तू हे बरोबर करत नाहीस अभिमन्यू. तुला याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. असे नाकारले जाणे तिला सहन होत नसल्याने नेहा रागाने म्हणाली. नेहा, माझे नाव अभिमन्यू आहे आणि मी माझ्या तत्वांसाठी कोणतेही परिणाम भोगायला तयार आहे. जा, तुला जे हवं ते कर, पण तुला जे हवं ते कधीच मिळणार नाही, अभिमन्यू म्हणाला आणि वेगाने पावले टाकत पुढे सरकला. तिच्या शोधात, जिच्यासाठी त्याने एवढा तामझाम केला होता. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.